रुग्णसेवेत दिवस रात्र व्यस्त असणाऱ्या परिचारिका आणि विशेषतः मुंबई येथे कस्तुरबा हॉस्पिटल आहे तेथे असणाऱ्या या परिचारिका आज विकेंडचा आनंद घेण्यासाठी आणि स्वतःसाठी काही क्षण जगण्यासाठी बदलापूरच्या माहेर वशणमध्ये आलेले आहेत. खरं थोडक्यात आईचं माहेरपण काय असतं ते अनुभवण्यासाठी बदलापूरच्या माहेर वशणमध्ये त्यांनी आज भेट दिलेली आहे. आपण बघत असाल तर डॉक्टरांनंतर सगळ्यात मुख्य भूमिका बजावत असतात तर या सगळ्या परिचारिका आणि नामांकित हॉस्पिटल आहे कस्तुरबा आणि याच हॉस्पिटल मधल्या सगळ्या या परिचारिका आहेत. म्हणजे मला तर अशी माहिती मिळाली आहे की प्रभाताई शिर्के यांची ही जी संकल्पना आहे माहेर वशण ही सर्वत्र पसरली आहे आणि आज पूर्ण दिवस बुकिंग असताना वेळ नसताना किंवा त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नसताना बुकिंग कॅन्सल मी घेऊ शकत नाही असं त्या सांगत होत्या. तरी सुद्धा या सगळ्या माऊली ज्या आहेत त्यांनी हट्टापोटी आज या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांना एन्जॉय, त्यांना मजा, त्यांना आनंद घ्यायचा होता तो म्हणजे आईच्या माहेरपणाचा आणि तोच आनंद घेण्यासाठी आज या सगळ्या महिला आलेल्या आहेत त्या बदलापूरच्या माहेर वशण या ठिकाणी. खरं तर विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. मग तुमचं लग्न सोहळा असू द्यात, साखरपुडा असू द्यात, हळद असू द्यात, मुंज असू द्यात, डोहाळे जेवण असू द्यात, बर्थडे असू द्यात, अॅनिव्हर्सरी असू द्यात, छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा सगळे कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी होत असतात आणि सेटअप प्रत्येकाचा वेगळा काही ना काही देण्याचा प्रयत्न प्रभाजी शिर्के यांच्या माध्यमातून प्रामुख्याने केला जातो. आणि कुठेतरी म्हणजे ह्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी विकेंडचा आनंद घेण्यासाठी यायचं असेल तर आज तसाच आनंद घेण्यासाठी या सगळ्या जणी आलेल्या आहेत. खरं तर आम्ही मगासपासून बघतोय अनेक जण गातायत, त्यांच्यामधल्या ज्या काही कला आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपलं एज काय आहे, आपलं वय किती, सगळं बाजूला ठेवून फक्त आजचा दिवस आपल्यासाठी आहे आणि तो आनंदासाठी आहे. आणि माहेरपण, आईचं माहेरपण काय असतं ते अनुभवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत. मला स्वतःला सुरुवातीला सांगायला आवडेल ज्यावेळी सर्वात पहिले कोणतीही महिला या गेटच्या आतमध्ये एंटर करते, आतमध्ये येते, ज्यावेळी आपली मुलगी माहेरी येते आणि तिची नजर काढली जाते, तिला ओवाळलं जातं, औक्षण केलं जातं, त्याच पद्धतीचं वेलकम, स्वागत जे आहे ते प्रभाताई करत असतात. त्यामुळे आपण आईकडे आलेलो आहोत ते ज्यावेळी आपण गेटच्या आतमध्ये येतो त्याच वेळी खरं तर आपल्याला तो अनुभव एक येत असतो. त्याच्यानंतर तर पाहुणचार होतोच होतो, पण त्या पाहुणचारा व्यतिरिक्त आता सध्या अनेक मनोरंजनात्मक खेळ सुद्धा या ठिकाणी खेळले जातात आणि तेच खेळ आपण खरं तर काही वेळासाठी पाहणार आहोत. खेळ कशा पद्धतीचे आहेत, कशा पद्धतीचे तुम्ही एन्जॉय या ठिकाणी करू शकणार आहात त्याची सगळी माहिती आपण खरं तर याच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि तुमच्यासाठी एक चांगली संधी म्हणजे विकेंड कुठे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा घालवायचा असेल तर तुम्हाला ही एक चांगली संधी प्रभाजी शिर्के ज्या अध्यक्ष आहेत काही ना काहीतरी बक्षीस देतील. तर प्रश्न असा आहे की मोबाईल आणि नवरा ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मी ह्यांच्याजवळ देते. राग आला तर मोबाईलला आपटता येतो. नवरा सोडू शकत नाही, सोडू शकतो, एक्सचेंज करता येतो म्हणायचं. एक्सचेंज करता येतो. अच्छा, ते हा काही ना विचारूया. मोबाईल आणि नवऱ्यामध्ये काय फरक आहे. मोबाईलला सायलेंट करता येतो आणि नवऱ्याला काही सायलेंट करू शकत नाही. मोबाईल आणि नवऱ्यात काय फरक आहे. मोबाईलचा आवाज म्यूट करता येतो, नवऱ्याचा नाही. तुम्हाला द्यायचं उत्तर. मग त्या तिथूनच हात वर करतायत. मोबाईल मध्ये व्हरायटी असतात, नवऱ्यामध्ये नाही. मोबाईल मॉडेल आल्यावर नवीन नवीन मोबाईल घेऊ शकतो, पण नवरे बदलू नाही शकत. नवरा बदलू नाही शकत. जे रिअल प्रेम असतो तो नवरा देऊ शकतो, मोबाईल देऊ शकत नाही. मोबाइल देख के पदार्थ बना सकता है, पर हस्बैंड को पदार्थ बना के देना पड़ता है. काही नंतर ठरवते की कोणाला बक्षीस द्यायचं. सगळ्यांना त्यामुळे नव्हते आपल्याला एक मदत करू.
अर्थात आता त्या गेम चालूच ठेवतील. आज वाढदिवस आहे म्हणून आलात का सगळेजण? आज म्हणजे विकेंड. अच्छा, सरप्राईज दिलंय. हा, ऍक्च्युली आम्ही आज चेंज म्हणून आलो. मी बोला सगळंच बोला बोलणार. बोला बोला. आम्ही चेंज म्हणूनच आलो, पण त्यांचा वाढदिवस होता तोही आम्ही साजरा केला. ऍक्च्युली कसं होतं, माहेर वाशीन म्हणजे कसं एक आईच्या कुशीत काही गोष्टी आपण बोलल्या जातो, बरोबर आहे. यांचं मी रील बघायची, मला ते बघून सुद्धा मला खूप हळवं वाटायचं. दुसरं म्हणजे त्यांनी जो आम्हाला येताना जो एंट्रन्स इतका सुंदर दिला की तेव्हाच आमचे डोळे पाण्याने भरले. आम्ही हॉस्पिटलमध्ये ड्युटी करतो, आम्ही रुग्णांना सांगतो बाबा रे तू बरा होशील, काळजी करू नको. आम्हाला माहिती असतं की हा आजार खूप गहन आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याला हे टॉक. पण जेव्हा आमचं दुःख आहे ते आम्ही कोणाला सांगायचं, तर आम्ही आमच्या आईकडे जात असतो. तर आज म्हणजे आहे कधी कधी कसं असतं, आजकाल जगात प्रेम खूप कमी झालंय, जरी नात्यात असो काही असो. पण आज आमच्या प्रभाताईंकडे आम्ही आलो आणि आम्हाला म्हणजे अजूनपर्यंत एवढं त्यांनी प्रेम दिलंय ना की म्हणजे आम्ही ते व्यक्त पण आम्हाला करता येत नाही. इतकं मी छान की आमचे डोळे पावलोपावली भरून येतात आहेत. आणि अशा की म्हणजे इतकं छान त्या काम करतायत आज की या क्षेत्रामध्ये खूपच. कारण कसं असतं, आईचं हृदय हे फार वेगळं असतं, पण आज या म्हणजे इतकं छान काम करतात आहेत की आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच आईच्या कुशीत आलो आहोत. बरेच दिवसांनी आज आम्हाला आमची आई भेटलेली आहे. आज आम्ही जगाला बरं करू शकतो. पण आज आमचं मन इतकं छान झालेलं आहे इथे येऊन की म्हणजे आम्ही असं तरुण वाटायला लागलो आहोत, यंग झालो तसं वाटायला लागलं. आणि थँक्स माहेर वाशीन, थँक्स. अर्थात खरं तर असं म्हणतात की आईची उणीव कोण भरून काढू शकत नाही, पण माझ्या मते हे इथे आल्यानंतर आपण म्हणू शकतो की खोटं सिद्ध होतं. कारण की इथे ती सगळी कमी भरून काढली जाऊ शकते आणि सगळ्यांच्या डोळ्यात खरं तर अश्रू आहेत. कारण की आई प्रत्येकाला जवळची असते, पण बऱ्याच जणांच्या आयुष्यात आई असते, काहींच्या आयुष्यात आई नसते सुद्धा. आणि ती आईची आठवण पावलोपावली प्रत्येकाला येत असते ज्यांना आई नसते, आणि त्याच्यामुळे ती कमी या ठिकाणी भरून काढली जाते. आपण ताईंच्या प्रतिक्रिया घेऊयात. ताई, काय कारण काय डोळे भरणार? आईची आठवण. आईची आठवण वाटलाच इथे आल्यानंतर की आज कुठेतरी माहेर पण मी या ठिकाणी वाटतं, खूप बरं वाटतं. हा, अच्छाच वाढदिवस. शुभेच्छा तुम्हाला सर्वात पहिले वाढदिवसाच्या. थँक्यू. कसं वाटलं इथे आल्यानंतर? फार छान. ऍक्च्युली स्वागतच त्या ताईने आमचं औक्षण करून केलं, कारण आमचं औक्षण केलं जात नाही घरात. आता मी तर फक्त माझ्या मुलाबरोबर राहते, तर त्यामुळे वाढदिवस साजराच होत नाही तसं म्हटलं तर. आणि औक्षण हा खूप मोठा सन्मान आहे स्त्रीचा, आणि तो स्त्रीचा होत नाही. तो इथे आमचा आज झाला. आमचं सर्वांचं औक्षण झालं. ताईने पायावर चरण आमचे धुवून आमचं स्वागत केलं. ते आम्हाला खूप भरून भरून आलं आम्हाला. आणि माझा वाढदिवस 60वा वाढदिवस ऍक्च्युली माझा 60वा वाढदिवस साजरा करायचा होता माझ्या लेकीला, पण ती बाहेर असते आणि या पावसाळ्यामध्ये तिला आणणं इकडे शक्य नव्हतं, कारण पावसामध्ये तिला प्रॉब्लेम येईल म्हणून. पण तिला तिची इच्छा होती, तर तो माझा 60वा वाढदिवस आज साजरा झाला या ताईमुळे. आणि तिने खूप छानपणे सर्व अरेंजमेंट केलेली. त्याच्यात माझ्या या सर्व मैत्रिणींचं पण सहकार्य आहे. तुम्ही भरून पावले. धन्यवाद. तुमच्याही डोळ्यात मग त्यांना बोलायचंय, आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया. हा, येस. आमची सुरुवातच कोमट अशा पाण्याने पायावर पाणी टाकून ताईंनी केली. खरं सांगा, कोण पाय धुतं आपल्यासारख्या? कोणीही पाय धुत नाही. नंबर 2 म्हणजे ताईंनी ओवाळून आमची दृष्ट काढली. म्हणजे काय की माझ्या आईचं प्रेम, माझ्या मुलीला कोणाची नजर लागू नको दे, आणि सगळ्या मुलींची दृष्ट काढल्या. म्हणजे खरंच त्या महान आहेत त्या अर्थाने. आज आमच्या आईच झाल्या की ज्यांनी बाबा माझ्या मुलींना सुखी ठेवायला कशापासून दृष्ट लागू दे नको. आणि हे खरंच खूप म्हणजे हा सोहळाच अतिशय वेगळा होता की दृष्ट काढून टाकून दिली की बाबा यांना सुखी ठेव. आणि एक जे वातावरण सुरू झालं आमचं, एंट्री केल्यापासूनच एकदम सगळ्यांच्या मूडच बदलून गेला आमचा, की ओवाळणं, गरम पाण्याने पाय धुणं, दृष्ट काढणं. खरंच ग्रेट. ताई, तुम्हाला खरंच शतशः धन्यवाद. त्यांनाही बोलायचं. हा. अच्छा. माहेर वाशिन या शब्दाचा अर्थ इथे सार्थ झाला. हे एकच वाक्य मी बोलू शकते. अरे बापरे. अच्छा, त्यांच्या पण प्रतिक्रिया. तुम्ही सतत रडत होत्या, डोळ्यात अश्रू होते, काय कारण? काय नाही, स्वागत खूपच छान केलं ताईंनी. आम्ही खरंच खूप भारावून गेलो होतो. ही माझी मोठी बहीण आहे, जिचा वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस साजरा केला, जास्त आम्हाला
आनंद झालेला आहे. कसं वाटलं इथे आल्यानंतर, म्हणजे आईची उणीव भरून काढल्यासारखं प्रश्नच नाही. खूप छान, खूपच छान. काय सांगाल, तुमचा कसा अनुभव होता? त्या अजूनही रडताय. माझ्याकडे आई आहे, पण आई या शब्दाचा अर्थ इथे येऊन त्याच्यापेक्षा जास्त कळला तो. हो. आता एवढं सगळं ऐकताय, कसं वाटतं? म्हणजे एक माझ्या मते ही एक वेगळी सुरुवात आहे. माहेरवाशीण ही संकल्पना अगदी कोणाच्या डोक्यात येईल असं वाटत सुद्धा नव्हतं, पण ती तुम्ही सुरू केली आणि माझ्या मते गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी तुम्ही प्रयत्न करतायतच आहेत. म्हणजे शासनाने सुद्धा दखल घ्यावी यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्याला नक्की यश येईल. पण कसं आहे या सगळ्या गोष्टी सांग. काय माहिती, म्हणजे माझं ते कायम असं हृदय भरून येतं. खरंच आपण हे सुरू करून माझं आयुष्य म्हणतो ना आपण की आपण सार्थकी लागलं. हा एकच शब्द याच्यात असेल की आम्ही असं ठरवते की मी आता डोळ्यात पाणी नाही आणणार म्हणून, असं मी कायम ठरवते. म्हणजे पण ते येतच म्हणजे. आणि बाकीच्या सगळ्या सुद्धा म्हणजे बघितलं आज काय आहे, आज सकाळपासून तर आमचे सोहळे सुरू होते आणि खरंच यांची दृष्ट काढायला नको का? प्रत्येक महिला ही हिरकणी आहे, ती काय करत नाही प्रपंचासाठी आणि ती काय केलं पाहिजे. तुमच्या अपेक्षा काय आहेत अजून? मी एक गोष्ट नाही केली तर तू हे केली नाहीस का? अरे पण 99 गोष्टी तिने केल्यात, हे त्याची दखल नाही, याची दखल तुम्ही कोणी घेत नाही. असं नको व्हायला. त्याच्यामुळे मला प्रत्येक महिलेबद्दल आदर आहे आणि प्रत्येक महिलेला माझा सॅल्यूट आहे. खरंच ही माहेरवाशीण एक महिला दुसऱ्या महिलाचा आदर करते, कारण आता तेच होत आहे. महिलांचा द्वेष करतोय म्हणून सर्व जण करतात, म्हणून पुरुष पण करतो. पण जर महिलांचा आदर करेल तर देश खूप प्रगतीपथावर जाईल. रिअली महिलांनीच महिलांचा आदर केला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याचं सुख बघण्याचं सामर्थ्य ठेवूया. आपल्याला काहीच कमी नाही पडणार. तसंच पाहिजे बाळा. म्हणजे आपण म्हणतो ना की, आणि इतकं प्रामाणिकपणे काम करूया ना आपण की आपल्याला परमेश्वराला पण आपल्या प्रेमात पडायचं वाटलं पाहिजे. माणसं तर विषय सोडून द्या. आता नात्यातलं तुम्ही मगाशी म्हणलात की नात्यातलं खरंच प्रेम कमी झालंय. ते तसं होता कामा नये. मी कोणाला दोष देत नाही, परंतु जे काही आहे आता ही नाती आमची जोडलेली बिनाताई दिलगराज गेल्या 6 वर्ष माझ्या एका शब्दाला कधी पण फोन करायचे कुठे की बिनाताई हजर असं. या बाकीच्या सगळ्या सख्या त्या 8 ते 10 महिला आपल्याकडे कामाला आहेत. म्हणजे इतकं शांततेने आज सकाळपासून 50 पानं घेतली असेल. वाटतंय कोणाला? नाही. उद्याही तोच प्रकार आहे. उद्याच्या येणाऱ्यांना म्हणलं गर्दी आहे, आम्ही येणार. म्हणजे मी त्यांना सांभाळून घेण्यापेक्षा त्याच मला सांभाळून घेतात. म्हणजे याच्यात एक शिकायला भेटतं की मुली आईला सांभाळून घेते. हे एक सुख आहे ना, ते माझ्याकडे काय सांगू तुम्हाला. म्हणून मी थकत नाही. आई कुठे काय करते? आई थकत नाही बाळा. कशी थकणार? नाही थकायला होत, खरंच नाही थकायला होत. ही सत्य परिस्थिती आहे की ह्या वेळेस स्वामीने गोळी सुद्धा नाही दिली. पडले की झोप लागते. सकाळी 5ला स्वामी उठतात, चल मुली यायच्या आहेत आणि काय होईल. म्हणून हे सांगेन, खरंच एकमेकींना आधार द्या, एकमेकींचा आधार बना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पैसा लागतो, पैसा परमेश्वर नाही. परमेश्वरापेक्षा कमी पण नाही, पण माणसं आधी लागतात. म्हणून हे हॉस्पिटलमध्ये ड्युटी करतो ना, आमच्या ड्युटी एवढ्या हेवी जातात ना खूप. मग कधी आम्ही घरी गेलो आणि नुसतं घरची पण कामं असतात, पण एक प्रेमाचा शब्द असेल ना तर ते आमचा थकवा वेगळा जातो. कारण आम्ही ट्रॅव्हलिंग करतो आणि असंख्य नको म्हणजे इतके पेशंट असे येतात. आम्ही त्यांना आधार देतो, आम्ही त्यांना म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका, पण तेच आम्ही घरी गेल्यावर आमची पण कोणीतरी असं आमची अपेक्षा असते की आमची पण कोणीतरी काळजी घ्यावी किंवा आम्हाला सुद्धा प्रेमाने बोलव की तू एवढा वेळ ड्युटी केली, तू थकली का किंवा काही असं. तर खूप वाटतं. पण आज इथे येऊन असं पूर्ण आमचा थकवा गेला आणि आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून जास्त रुग्णसेवा द्यावी, आम्ही पण असंच कल्याण करावं आणि असंच. म्हणजे खूप मलाही आवडतं असं दुसऱ्याला हसवलेलं, पण मला यांचं बघून असं वाटलं की खरंच खूप छान यांनी केलंय आणि खरंच म्हणजे स्वामी ब्लेस यू यांना. खरंच अर्थात खरं तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. इथे सुद्धा महिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी रडवायला नव्हते आली कोणाला. काय कारण डोळ्यात पाणी? बोला जसं शक्य. मला आई नाहीये. इथे आल्यावर खूप बरं वाटलं. आईची उणीव भरून, म्हणून नाव दिलंय माहेरवाशीण. आणि अर्थात म्हणजे आई असो आयुष्यात, आई नसो, आई नेहमी माझ्या मते आपल्या सोबतच असते. जरी ती शरीराने आपल्या सोबत नसली तरी ती सतत आपल्या सोबत असतेच. आणि आपण असं म्हणू शकतो की
आई असो किंवा नसो, पण हे माहेर वाशिवणे हे हक्काचं असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी आपल्या आईकडे जाता आणि तो सगळा पाहुणचार, ते सगळ्या गोष्टी, सगळे हट्ट इथे पुरवले जातात. त्याच्यामुळे एक चांगली तुमच्या सगळ्यांसाठी संधी आहे. ते काय सांगाल, त्याचा अनुभव कसा होता? अनुभव खूपच छान होता. खरोखर नावाप्रमाणे माहेर वाशिवणे आहे. धन्यवाद, खूप धन्यवाद. अर्थात मला एक इथे ना उल्लेख करावा असं वाटेल की एज किती आहे तुमचं? सारं असं विचारायचं नाही, पण तरी पण माझा आता 67 संपेल. 67 संपेल. नोव्हेंबरला 68 लागेल. 68 वय आता इथे होणार आहे. पण बघा, आता या ताई असू द्यात किंवा आतमध्ये जेवण बनवणाऱ्यांपासून अनेक महिलांना रोजगार या वयामध्ये सुद्धा त्या उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा पायावर उभं राहण्यासाठी त्या खंबीरपणे म्हणजे नेहमीच तयार असतात. आणि कसं म्हणजे आता त्या स्वतः बोला की 6 वर्षापासून वय हे आकडे आहेत. हे मी सिद्ध करून दाखवलंय. काय सांगाल या सगळ्या गोष्टी? माहेर वाशिनचा जेव्हा पहिला ग्रुप इथे आला होता ना ताई, तेव्हा ताईंनी मला फोन केला होता. त्यांना माझा कोणतरी रेफरन्स दिला होता की तुम्ही ह्यांना बोलवा करून. त्यावेळेला काय गेम शो, म्युझिक असं काही नव्हतं. एक जनरल आम्ही एकत्र जमून एक जनरल माहेर वाशिन इथे व्हायची. तो पहिला ग्रुप आला होता, म्हणून आपण म्हणतो ना पहिली वीट रोवली गेली, तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर आतापर्यंत आहे. त्याच्यानंतर आम्ही काही गाण्याचे प्रोग्राम चालू केले, काही गेम्स चालू केले, काही एंटरटेनमेंट चालू केली. म्हणजे कसं असं माहेरी पूर्वी जेव्हा मुलगी जायची त्यावेळेला ती वयाने लहान असायची. मग सागर गोटे, चप्पी किंवा लगोरी असे गेम खेळले जायचे, बरोबर. आता तर ते खेळणं शक्य नाहीये. मग ती परंपरा पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही इथे गेम चालू केले. आणि आता जवळपास मला वाटतं 180 ते 200च्या वरती गेम वर्षामध्ये झालेले आहेत पूर्ण फुल इयर मध्ये. तर असा एकंदरीत संपूर्ण परंपरा आहे. अर्थात. तर या ठिकाणी आपण बघत असाल आज तर जवळपास सगळ्याच या परिचारिका आहेत. सकाळी सुद्धा, दुपारी सुद्धा एक वेगळा ग्रुप या ठिकाणी आला होता आणि सतत या बुकिंग जे आहे त्या या ठिकाणी सुरू असतातच. तरी आपल्याकडे मला एक पुन्हा एकदा जाता जाता सांगा की साधारण कसं म्हणजे कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये आपण साधारण इथे सगळ्या प्रकारचं आयोजन करतो? सगळे प्रोग्राम होतात. अगदी लग्न सुद्धा लागलेली आहेत. साखरपुडा आहे, हळद आहे, डोळा जेवण आहे, 61 आहे, 75 आहे, रिटायरमेंट आहे, गेट टुगेदर आहे, बारसं आहे, डोळा जेवण आहे, साखरपुडा आहे, लग्नाचं वराड आपल्याकडे 6-6 दिवस राहतं आणि पंचपक्वान्नी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो आणि फुलांच्या पायघड्या सुद्धा घालतो. तुम्ही फक्त यायचं आणि जे पाहिजे ते हक्काने अक्षदांपासून ब्राह्मणापासून आम्ही सगळी सोय करतो. तुम्ही फक्त या आणि आराम करा. बाकी सगळं त्या माहेर वाशिनवर सोडून द्या. आज 6 वर्षामध्ये आपल्याकडे 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्यात आणि जवळजवळ 100 ते 150च्या वर आपल्याकडे सोहळे झालेत. माझ्याकडे इन रेकॉर्ड आहे आणि प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचे अभिप्राय वाचाल तर माझं मन खरंच इतकं भरून येतं की काय स्वामींनी केलंय. खरंच परमेश्वर ऑनलाईन असतो बघा कधी पण. परमेश्वर किती दुःख, प्रत्येकला दुःख दिलंय देवानी. परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो. परमेश्वरावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. खरंच आहेत स्वामी आपल्या बरोबर आहेत, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. आणि 40व्या वर्षी कामाचा जो स्पीड होता तो मी आजही टिकून ठेवलाय. का तर ह्या लेकींसाठी. त्याच्यामुळे इथे आलं संपलं. इथे येऊच द्यायचं नाही. कुठे थांबायचंय आपण ठरवायचं. आपलं प्रेम एवढं फुकट नाहीये. त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी जगायचं. आणि आज तुम्ही आलात खरंच स्वतःसाठी जगण्यासाठी आलात आणि हक्कानी नाही, आम्ही येतो हक्कानी बुकिंग मागून घेतलं. ती एक गोष्ट मला खूप सुरुवातीलाच विचारायचं होतं की मला असं कळालं की इथे बुकिंग खरं तर मिळत नव्हतं कारण की ऑलरेडी बुकिंग होत्या त्याच्यामुळे. हो. आणि गेले 10 दिवस सतत आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो. ताई द्या ना. म्हटलं खरंच नाही बाळा, बुकिंग नाही मिळत. आम्ही नाही 15-16 जणीच येतो. नक्की माहिती पण नव्हतं. मी म्हटलं खरंच बुकिंग फुल आहे ताई द्या ना. म्हटलं मग संध्याकाळी 4 वाजता रिकाम होईल, पण उद्या आता सकाळी येणार आम्ही एका रूम मध्ये बसू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला बुकिंग हवंय. म्हटलं ठीक आहे. मी हो म्हणत हसत खेळत दिलं. अजिबात चिडलेली. मला खूप आवडलं हे. दुसरी गोष्ट 16च्या 18 झाल्या बरं का. 2 दिवसांनी मला फोन आला आज 19 आणि काल म्हणले 25 येणार आहे. मी हसलेच. मला काही प्रॉब्लेम नाही, स्वामी करून घेतील. पण ते सगळं करून आम्हाला खिचडी पण चालेल. हे जे वाक्य होतं ना ते फार टचिंग होतं की आम्हाला आल्यावर खिचडी पण चालेल. खरंच खूप छान वाटलं मला ह्या एका यांनी. आणि हट्ट आई पण आईकडेच करतो हे मला खूप आवडलं. खरंच म्हणजे फार मोठेपणा आहे हा सगळ्या गोष्टींमध्ये. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. खरंच ही माहेर वाशिन तुमची सदैव ऋणी आहे. खरंच
आता आपण एक ताईसाठी थोडी एक प्रार्थना घेऊया, विश्व प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा हिचं भलं कर, देवा ताईचं कल्याण कर, देवा ताईचं रक्षण कर, देवा ताईचं हे माहेर वशीण सुखाचा संसार होऊ दे, देवा हिची भरभराट होऊ दे, देवा हिची सर्व लेकी समृद्ध होऊ देत आणि हिच्यावर भरपूर प्रेम करू देत. बघा इथे खरं तर ओळख ही आधीपासून आहे. माझ्या मते आजच ओळख झालेली आहे आणि आजच हे एवढं सगळं प्रेम आणि हे प्रेम मिळतं ते माहेर वाशिणमध्ये. पुन्हा एकदा सांगेन, कोणताही छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा कार्यक्रम असू द्या, आपलेपणानं जर तो तुम्हाला तुमचा कार्यक्रम पार पाडायचा असेल तर नक्की माहेर वाशिणला संपर्क साधा. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.